नमस्कार मित्रांनो, परत मी एकदा आलेलो श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बदलापूर गावाच्या इथं. तिकडून बदलापूर गावाला रोड जातो आणि इकडून एरंजाडकडे. पण इथं येण्याचा माझा आजचा उद्देश काय माहिती का, इकडे जो मुंबई दिल्ली हायवे बनतोय ना, त्या हायवेची अपडेट मला द्यायची, कारण तो बदलापूर गावाजवळूनच जातो आणि इकडं भरपूर लवकर नाही का बदल होतात, डेव्हलपमेंट होते. तर तिकडं मी एकदा पावसाळ्यामध्ये येत होतो तिकडून आणि तिथं काम चालू होतं. आता बघायचं किती काम झालेलं आहे. तिकडं आपण जाऊया. बदलापूर गाव आता गाव नाही राहिलेलं, सिटी झालेली आहे. आता तिकडंच जायचं आहे आपल्याला. पुन्हा स्मारक परत एकदा बघा किती सुंदर आहे. आज गरमी एकदम खतरनाक आहे. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. इतकं गरम आहे ना, झळ लागते एकदम, झळ. गरमी खरोखर पडली. काल पाऊस पडला ना, वारं पण सुटलं होतं, त्यामुळं. आता पुढे सावली, लवकर सावली नाही भेटणार इथे. रोड तर आता सगळीकडे चांगले झालेले आहेत. हे बघा, इकडं पण सिमेंटचे रोड वगैरे झालेले आहेत आणि मोठे रोड आहेत, रुंदीला आहेत, त्यामुळं सोयीस्कर आहे. इकडं थोडीफार शेती आहे या साईडला, नाही असं नाही, पण पुढे बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत. इथं मातोश्री रिव्हर पार्क आहे. इथं मातोश्री रिव्हर पार्क. इथं लग्नाचे हॉल वगैरे भरपूर आहे. इथं लग्नाचा हॉल वगैरे भरपूर आहे. तिथं जास्त मोठा नाही बनणार आहे हा व्हिडिओ, छोटाच बनणार आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. मुंबईवरून नेवाळी ते बदलापूर म्हणजे कटाई नाक्यावरून तिकडे पण मेट्रो बनणार आहे. म्हणजे जे एरियाज पहिले म्हणजे रेल्वेने जिथं जाऊ शकत नव्हतं तिथं आता मेट्रो तयार करतात. आणि विरारवरून पण इकडे मेट्रो चालू होणार आहे भविष्यामध्ये, अशी मला खबर मिळालेली आहे. आता पुढेच कळेल ते किती खरी आहे, पण मी त्याबद्दल ऐकलेलं आहे. इथं समोर लिहिलं आहे यमुना बाग नर्सरी. नाव विसरलं होतं मी. यमुना बाग नर्सरीचं नाव आहे. समोर लिहिलेलं आहे यमुना बाग नर्सरी अँड फार्म. लक्षात ठेवा, गुगलवर तुम्ही सर्च माराल तुम्हाला भेटून जाईल. समोर तिकडं गणपती मूर्ती बनवतात आहे. आता पावसाळा आला ना, त्याची तयारी आत्तापासूनच चालू होते. म्हणजे कारण तेवढ्या ऑर्डर्स असतात त्यांच्याकडं. 12 महिने चालू असतं त्यांचं काम. हवा सुटली बघा, खूप हवा सुटणार थोड्या वेळाने. त्या दिवशी पण अशीच सुटली होती. समोर बिल्डिंग दिसतात का, हे बदलापूर गाव आहे. बघा किती डेव्हलप झालेलं आहे. आता बिल्डिंग्स बघा किती नवीन नवीन मस्त मस्त झालेल्या आहेत. आता विलेज असं वाटतच नाही. इथं शेत आहे वाटतं, पण तिकडे त्या बिल्डिंग्स झालेल्या आहेत. आणि इकडे शाळा आहे, बदलापूर हायस्कूल. ही शाळा आहे. हे बघा समोर गेट शाळेचं केवढं मोठं आहे. मोठी शाळा आहे. बदलापूर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे 12वी पर्यंत असेल. चांगली आहे स्कूल. पूर्ण मोठं पटांगण पण आहे. आणि इकडं सगळे ठेलेवाले, आईस्क्रीमवाले, उसाचं शरबत वगैरे ते आहेत सगळे. इकडं थोडीशी शेती वगैरे दिसते. आता अजून सुद्धा आहे इथे शेती भाताची वगैरे, पण इकडं पूर्ण सिटी झालेली. इथं पाण्याच्या 2 टाक्या आहेत इथे पाणी पुरवठा करण्यासाठी. आणि खूप लोक विचारत असतं की इथं पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे का. बदलापूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण धरणं वगैरे 2-3 धरणं आहेत. बारवी डॅम पण इथून जवळ आहे. इथं पिण्याच्या पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे. कधी कधी सफाई काम चालू तरच प्रॉब्लेम होतो. तुझ्यावर आता 30% पाणी राहिलेलं आहे धरणामध्ये. धरण या साईडला आहे, 30% पाणी राहिलेलं आहे. त्यामुळं थोडाफार आता प्रॉब्लेम होतो आहे, पण एवढा नाही. तुम्हाला टँकर नाही मागवावं लागणार. हळूहळू आपण आलेलो आहे बदलापूर गावाजवळ. गावच म्हणावं लागेल मला आता, जसं काय म्हणा सिटीसारखं दिसते पण गावच आहे शेवटी. बदलापूर गावच म्हणतात या एरियाला. इकडे शेती आहे, बोललो होतं ना शेती आहे. अजून सुद्धा शेती आहे त्या बिल्डिंगच्या बाजूला. हे बघा, बघितलं
शेती अजून सुद्धा आहे. हे काय लावलेलं माहीत नाही, पण ती आहे पॅडीज दिसतात ते शेताचे. हे बघा कसा एरिया, एकदम असं वाटतं का नाही, एकदम पॉश एरिया आहे, एकदम चांगला एरिया वाटतं. बिल्डिंग्स वगैरे सगळं, दुकानं खाली वगैरे सगळं झालेलं आहे. भाज्यांची दुकानं आहेत, फळांची झाडांची फळांची आणि फुलझाडांची पण दुकानं आहेत बिल्डिंग्स. हा बदलापूर गावातला चौक आहे आणि लेफ्टला गेल्यानंतर थोड्या अंतरावर तो रोड तिथून जाणार आहे. एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, जिथे त्या रोडचं काम चालू आहे. बघू आता कुठपर्यंत झालं आहे ते. गावजीचा वडापाव तुम्ही व्हिडिओज बघितले असतील. गावदेवी मंदिर ते इकडंच आहे. हा बारवी डॅमला जाणारा रोडच आहे आणि मुरबाडला पण हाच रोड जातो. तिकडून तुम्ही पुण्या वगैरे पण जाऊ शकता, म्हणजे नारायणगाव, आळेफाटा वगैरे तिकडे त्या साईडला बिल्डिंग वगैरे असं, गाळे वगैरे, हॉटेल्स वगैरे सगळं झालेलं आहे. बिल्डिंग्स काय मस्त दिसतं बघा. आणि हा नाला आहे वाटतं खाली. बिल्डिंग वगैरे मस्त आहे एकदम. कलर्स पण एकदम डिसेंट दिलेले आहेत त्यांनी, त्यामुळे एकदम पॉश वाटतात हे कलर्स बिल्डिंगचे. गाळे बिळे पण आहे सगळीकडे. नवीन फ्लॅट वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर इकडे गाळे वगैरे नवीन बिल्डिंग्स पण होतात आहेत. समोर पण बघा एक बिल्डिंग उभी राहते आणि इथे काय 1 RK 15 लाख धरा आणि 1 BHK 21 लाख असं दिलेलं आहे तिथं. 21 म्हणजे 22 धरून त्याला, 21.99 आहे ना, म्हणून 22 बोलतोय आता. इथं दिलेलं आहे सगळं नवीन आहेत बिल्डिंग्स. थोड्याच अंतरावर पुढे तो एक्सप्रेस हायवे दिसेल असं मी अपेक्षा करतो. इथंच पुढे मला मॅपमध्ये दाखवलं आहे, गुगल मॅपमध्ये. आता तेच जाऊन बघायचं आहे. पुढे थोड्या अंतरावर 5 मिनटावर, 5 नाही काय ते 5-10 मिनटं असेल, काहीतरी असेल. बघू पुढे गेल्यावरच कळेल. सुपर मार्केट वगैरे पण झालेले आहे तिथं. आता सध्या बंद आहे, पण सुपर मार्केट वगैरे पण झालेले आहे तिथं. शाळेची गाडी कदाचित, पिवळी गाडी शाळेचीच असते ना, बस. आता जवळ मला ट्रक जाताना दिसतात येते एक्सप्रेस हायवेवर. बघू पुढे जाऊन. समोर मला दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेचा ब्रिज दिसतोय समोर एकदम. त्यांनी आता ब्रिज पण बांधला. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस काही झालेलं नव्हतं, तेव्हा पूर्ण ट्रक वगैरे पण दिसायला लागले मला. म्हणजे किती काही महिन्यातच त्यांनी इथूनच मला वाटतं तो 1.2 किलोमीटरचा ओव्हरब्रिज चालू होतो. नक्की माहीत नाही मला, पण हाच आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे. तिकडून रस्ता उंच होता आणि हा इकडून पोद्दारकडे जाईल आणि तिकडून बेंडशीतला. इकडून 1.2 किलोमीटरचा सगळ्यात मोठा म्हणजे ओव्हरब्रिज आहे. इथून पहिलेच रस्ता होता ना, म्हणून त्यांच्या वरतून घेतला त्यांनी. त्याच्यावरती आपण जाऊ शकत नाही कारण की कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यामुळं बघू. आता तुम्हाला दाखवला आणि त्या एक्सप्रेस हायवेच्या जवळची डेव्हलपमेंट पण दाखवली. तर बघा किती जवळ आहे बदलापूर गावात एक्सप्रेस हायवेपासून. आणि नंतर मेट्रोसुद्धा चालू होणार आहे. पूर्ण 8 पदरी रोड असणार आहे, 8 पदरी. त्यामुळे एवढे 2 ब्रिज आहेत सगळे आणि म्हणजे भव्य आहेत, मोठे आहेत. तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला कळेल, खूप मोठे आहेत. आता इथं सावली लागली मस्तपैकी. बाकी केवढा मोठा एक्सप्रेस वे बनणार आहे. इथून काय आवाज येईल नंतर, बुंग बुंग गाड्यांचा. इतकं शांत होतं. तो बघितलं का ट्रक, तो एक्सप्रेस हायवेवर काम करण्यासाठी, पाणी वगैरे मारण्यासाठी जो ट्रक आहे. वरती जाण्यात काय अर्थ नाही कारण की काय तुम्हाला दिसणार नाही, कशी रेती वगैरे टाकलेली, माती वगैरे टाकलेली. आणि तोच हायवे तिकडे पुढे जातोय पोद्दारकडे. इथं पूर्ण
ते कामगारच इथं राहतात वाटतं. मागच्या पावसाळ्यात मी गावदेवी मंदिराला गेलो होतो आणि इथून चालत आलो होतो. त्यावेळेस फक्त नाही का त्यांनी क्रेन लावल्या होत्या आणि ते अपडे वगैरे करत होते इकडेच. मला समजून नाही आलं की हे एक्सप्रेस हायवेचं काम चालू आहे. मला असं वाटलं काहीतरी वेगळंच चालू आहे. आता कळलं ते एक्सप्रेस हायवे दिल्ली मुंबई. तो ट्रक तिथे पाणी मारतोय, पाणी रस्त्यावर पाणी मारतोय. केवढं पाणी लागत असं तिथे, बापरे. तर इकडे नाही का हा जो रोड इकडे चालला आहे ना तो एरंजाडकडे जातो. एरंजाडचा पण व्हिडिओ मी काढलेला आहे. तिकडचे पण डेव्हलपमेंट मी दाखवलेली आहे. नंतर खूप होणार आहे. आता सध्या एवढं एक्सायटिंग नाही वाटणार तुम्हाला, पण नंतर खूप तिथे डेव्हलपमेंट होणार. त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा बघा. मी तुम्हाला लिंक सगळ्या देतोय वरती कॉर्नरला. ते क्लिक करा आणि जा आणि बघा सगळे व्हिडिओ. एक पण व्हिडिओ सोडू नका. विचार करा ती मेट्रो झाल्यानंतर दोन्ही जी मुंबईवरून कटाई नाका नेवाली तिकडून मेट्रो झाल्यानंतर आणि इकडून वसई या साईडला वसईकडून मेट्रो झाल्यानंतर काय पॉश एरिया होईल, किती मस्त एरिया होईल. कळलं का? इकडं ह्या साईडला तर डेव्हलपमेंट होईल आणि माझ्या मते इकडे ह्या साईडला फॉरेस्ट एरिया, त्यामुळे इकडं काय होऊ शकत नाही. फॉरेस्ट एरिया आहे माझ्या मते. हा इकडं पुढं फॉरेस्ट एरिया आहे, त्यामुळे तिकडं ते वनक्षेत्र आहे. वनक्षेत्र तिथला मी एक व्हिडिओ काढला आहे. तुम्हाला लिंक देतो. जे बोलतो ना मी तुम्हाला लिंक देतो, वरती बघत जाते लिंक इथे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवला दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेचं काम, प्रोग्रेस दाखवली, त्यातली डेव्हलपमेंट दाखवली. आता मी निघतो. खूप ऊन पडलेलं आहे, गरम झालेलं आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत टाटा बाय बाय.